बघा, स्कॉलरशिप म्हणजे जो NMMS चा पेपर येतो तो अशा पद्धतीने येतोय आपल्याला आणि त्यानंतर फक्त गणिताचा घटक आपण आज बघणार आहे. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास सगळे घटक बघूया. आता 71 पासून सुरुवात करूया आपण प्रश्नाची. 71 प्रश्न काय म्हणतोय बघा, की दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता. आधी समांतर रेषा काढून घेऊया. ही ह्या समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात? 8 कोण तयार होतात. आपण नाव देऊ कोणांना? A, B, C, D, E, F, G, H. मग संगत कोणते कोणते तयार होते? तर ए ला संगत कोणता तयार होतोय? ई. ह्या ए कोणला संगत कोणता तयार होतोय? ई. बघा, बाण दाखवूया आपण. ए ला ई. ह्या बी ला संगत कोणता तयार होतोय? बी ला, ह्या बी ला संगत कोणता तयार होतोय? एफ. कोण एफ तयार होतोय? ह्या सी ला संगत कोणता तयार होतोय? जी. बघा, ह्या दिशेने बाण आहे त्याचा. आणि कोण डी ला संगत कोणता तयार होतोय? एच. ह्या डी साठी कोण तयार होतोय? एच. म्हणजे किती जोड्या झाल्या? 4 जोड्या झाल्या. 1 2 3 4. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. एवढा सोपा होता प्रश्न. पुढचा बघूया आपण. 71 झाला 72. आता 72 एका त्रिकोणाचे 2 कोण. किती कोण? त्रिकोणाचे 2 कोण. आपण त्रिकोण काढून घेऊया 2. असे 2. ह्या त्रिकोणाचे 2 कोण. हा कोण आणि हा कोण. हा कोण आणि हा कोण. आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू. समाविष्ट असलेली बाजू म्हणजे कोणती आली? ABC मध्ये ही समाविष्ट बाजू आली. नसलेली म्हणलंय त्यांनी. नसलेली कोणती आली? कोणती पण घ्या. ही वाली घेऊ, ही वाली घेऊ. तर ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप असेल? तर कोणता येईल? हा कोण आणि ही बाजू. तर कोकोबा. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, इतका सोपा प्रश्न होता. फक्त आपल्याला ते अंडरस्टँड करायचं होतं. पुढचा बघूया आता. चौरसाचे. आता चौरसाच्या कर्णावरून चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं मी फॉर्म्युला तुम्हाला तर दिलेला आहे. तुम्ही चौरसाचे क्षेत्रफळ हा टॉपिक बघितला आपला, म्हणजे क्षेत्रफळाचा टॉपिक एकदा बघून झाला की तुम्हाला ह्याच्यातले कुठलाच प्रश्न अडणार नाही. मग चौरसाचे क्षेत्रफळ कसं आहे? एक छेद 2 कर्ण वर्ग. 1/2 कर्ण किती आहे? 12. बघा, 2 ने 12 भाग जाईल 6. 12 72. उत्तर किती आलं? 72. किती सोपा होता. 73चं उत्तर आलं 2. आता 74. आता हा 74चा जो प्रश्न आहे ना, तो थोडा तुम्ही म्हणू शकता की ट्रिकी. थोडासा ट्रिकी असू शकतो. कसं सोडवायचा बघूया. आता बघा, तिथं तिथं जर आपण बघितलं तर 3a अधिक 2b कंसाचा घन आहे वजा 3a वजा 2b कंसाचा घन आहे. मग तुम्हाला पहिला फॉर्म्युला कोणता माहित पाहिजे? x अधिक y कंसाचा घन हा वाला फॉर्म्युला माहित पाहिजे. आणि दुसरा कोणता पाहिजे? x वजा y कंसाचा घन. ठीक आहे, बघूया आपण कसं होतं. आता तुम्ही आपण एक एक स्टेप जाऊया. चला बघा, पहिल्यांदा काय येईल? x घन अधिक 3 x वर्ग y अधिक 3 xy वर्ग अधिक y घन असेल. आणि मायनस साइन असेल त्यावेळेस x घन वजा 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग वजा y घन असेल. बरोबर, हे येईल. आता ह्या दोन्हीत काय केले? वजाबाकी. इथं केले वजाबाकी. आता हे वजाबाकी केल्यामुळं त्यांचे चिन्ह बदलल. आता आपण xy मध्ये घेतोय. आपण काय करूया की x बरोबर काय लिहूया? x बरोबर 3a आणि y बरोबर काय लिहूया? y बरोबर 2b. x ची किंमत आपण 3a मानू, y ची किंमत आपण 2b मानू. आता ह्यांच्यात वजाबाकी म्हणल्यावर हे चिन्ह बदलेल. हे वजा होईल, हे अधिक होईल, हे वजा होईल आणि हे चिन्ह काय होईल? अधिक होईल. y घन आणि y घन किती आला?
2y घन 3xy वर्ग आणि 3xy वर्ग ह्यांची वजाबाकी होईल, ही आलं 0. इथं बघा 3x वर्ग y आणि 3x वर्ग y, इथे चिन्ह बदलल्यामुळं त्यांची बेरीज होईल 6x वर्ग y होईल. x घन x घन कॅन्सल होईल, ठीक आहे, आणि तिथं पण काय येईल 0 येईल. मग 6x वर्ग y अधिक 2y घन. इथं जर चिन्ह बघितलं तर मधलं चिन्ह कोणतं येते? अधिकचं येते. मधलं चिन्ह अधिकचं आहे, त्याच्यामुळे हे दोन उत्तर तर आपले येऊ शकत नाहीत, हे तर कन्फर्म झालं. आता दुसरी 16b घन 16b घन दोन्हीकडे सेम आहे, म्हणजे हे काढलं नाही चालतंय, फक्त हे काढूया. आता 6x ची किंमत किती आहे? 3a. 3a चा काय करावं लागेल? वर्ग. आणि y ची किंमत किती आहे? 2b. बघा गुणाकार करा. 6 3 चा वर्ग 9, a चा वर्ग a वर्ग आणि इथं 2b. काय येईल गुणाकार? 96 54, 54 चे दुप्पट 108, 108 a वर्ग b, 108 a वर्ग b आणि 16b घन असलेला पर्याय म्हणजे 74चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. बघा इथपर्यंत काय अडचण आहे का? 74 पर्यंत. आता ज्यावेळेस भागाकारामध्ये 99 येतं किंवा असं कोणताही अंक येतोय, तर त्यावेळेस काय करायचंय? फक्त डोक्यावर रेष मारायची. आलं उत्तर पर्याय 3. डायरेक्ट उत्तर काढू शकता तुम्ही, किंवा दुसरी पद्धत काय? 1399 ने भाग देत जा, तुम्हाला तेच उत्तर येईल. ज्यावेळेस रिपिटेशन येईल असं 1 3 1 3 1 3 1 3 असं भागाकारात येणार आहे, मग 1 3 1 3 साठी काय लिहिणार आपण? ते रिपीट होते म्हणून त्या 13च्या डोक्यावर आपण रेष मारणार आणि ते रिकरिंग चिन्ह, किंवा मराठीत म्हणायचं झालं तर ते आवर्तीचं चिन्ह आपण देऊन टाकणार. आता 75 नंबर झाला. 76 प्रश्न 76 नंबरचा. बघा x ची किंमत किती आहे? 2⁻1 म्हणजे x इज इक्वल टू 1/2. y ची व्हॅल्यू किती आहे? 2⁻2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 1/4. आता इथं बघा x बरोबर किती आहे? 2 चा वजा 1, म्हणजे मी असं लिहू शकतो 1/2 चा अधिक 1, कारण की अंशस्थानचं छेदस्थानी आलं की चिन्ह बदलतं घातांकाचं. मग इथं काय? 2 चा वजा दुसरा आहे, मग मी असं लिहू शकतो 1/2 चा दुसरा घात, असं मी आरामात लिहू शकतोय. मग 1/2 चा दुसरा घात म्हणजेच किती? 1/4 आहे. मग x अधिक y ची बेरीज किती येईल? 1/2 अधिक 1/4. छेद समान करून घेऊया. किती आलं? 2/4 अधिक 1/4. उत्तर किती आलं? 3/4. ऑप्शन 1 76चं उत्तर काय आलंय? ऑप्शन 1. बघा सोपे सोपे प्रश्न आलते. 77 नंबरचा प्रश्न बघूया. 77. आता 77 मध्ये आपल्याला काय काढायचंय? घनमूळ काढायचंय. घनमूळ कसं काढायचं बघा. घनमूळ काढताना आपण 1 ते 10 पर्यंतचे घन आपल्याला पाठ पाहिजेत. 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असले की घनमूळ तुमचं 10 ते 20 सेकंदातच उत्तर येतं. कसं येतं बघा. पहिल्यांदा मी घन लिहून ठेवतो. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन किती? 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन किती आला? 1000. जर आपण बघितलं हे, तर इथं 10 पर्यंतचे घन लिहिलेत आपण. मग आता ही संख्या बघूया. 19,683. शेवटच्या 3 संख्यांचा एक गट बनवायचा. बनवला आणि उरलेल्या संख्येचा एक गट. आता मला सांगा, एकक स्थानी 3 कोणाच्या घनाच्या एकक स्थानी 3 आहे? तर 7च्या घनाच्या एकक स्थानी 3 आहे. म्हणून ह्या 3 चा जो गट आहे त्याच्यासाठी एकच अंक येईल, तो म्हणजे 7. कसं काढलं? तर ह्या 3 संख्यांचा गट करायचा, एकक स्थानचा अंक बघायचा, एकक स्थानचा अंक आला 3. 3 कोणाच्या घनाच्या? शेवटी 7च्या. ठीक आहे. ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवून टाकलाय आपण, घनमूळ कसं काढायचंय. ठीक आहे. तर 19च्या आधीची घनसंख्या, 19च्या आधीची घनसंख्या 8. 8चं घनमूळ 2. उत्तर किती आलं? 27. ऑप्शन 4. डायरेक्ट उत्तर काढू शकताय. ठीक आहे. 77चं
4. आता 78 बघूया आपण. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ दिले तर परिघ विचारलाय. आता क्षेत्रफळावरून परिघ कसं काढतात, तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतो, पाय आर वर्ग, आणि परिघचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर. आता ह्याच्यातली पायची किंमत तर माहिती असते आपल्याला, 22/7 आहे. मग आपल्याला माहित काय नाही, आरची किंमत. ती आरची किंमत निघली की आपल्याला परिघ काढता येईल. मग आरची किंमत काढण्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ दिले, मग क्षेत्रफळावरून आपण काढू शकतो. बघा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पाय आर वर्ग बरोबर किती दिले क्षेत्रफळ, एवढं दिलेलं आहे 5,54,400. मग पायची किंमत 22/7 आर वर्ग 5,54,400. आर स्क्वेअर इज इक्वल टू 5,54,400 आणि 722 होईल. हे जे इथं गुणाकारात आहे तिकडे जाऊन उलटून गुणिले होईल. ठीक आहे. आता ज्यांना 22 ने भाग येते 22 ने द्या किंवा 11 ने द्या. 11 5 55, 11 2 22 होईल, 11 5 55, शून्याचा भाग बसला, 11 चोक 44 आलं 0. आता 2 ने भाग जाईल परत, 25 20, 2520 आणि 7चा गुणाकार असेल. आर वर्ग बरोबर काय आलं, 2520 आणि 7. आता हा काय आरचा वर्ग आहे, आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. मग वर्गमूळ काढताना 252, ठीक आहे, ह्याची फोड करा किंवा 7 ने गुणा, 7 ने गुणून मग त्याचं वर्गमूळ काढू शकतो आपण, ते पण सोपं जाईल. दोन्ही कशाही पद्धतीने काढलं तर आपल्याला उत्तर येणार आहे. मग आपण गुणूयात, 7 0 0, 7 2 14, हातचा आले 5, 7 5 35 अधिक 1 36, 7 2 14, 14 अधिक 3 किती आलं 17. आता 17,640, सॉरी नाही, हे वर्गमूळ नाही येणार, काहीतरी चुकलंय आपलं, अजून एकदा चेक करावं लागेल. तिथं शून्य वाढायला पाहिजे होता. वरती 3 शून्य आहेत काय, नाही, हा हिथं अजून एक शून्य येईल, बरोबर आहे. हा करेक्ट आहे, हिथं शून्य येतोय, एक्स्ट्रा एक शून्य येतोय, तो शून्य राहिला होता आपला, बरोबर आहे. आता ह्याचं वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमूळ कसं येईल, आता वर्गमूळ काढताना शेवटी 2 शून्य आहेत म्हणल्यावर एक शून्य फिक्स आहे. मग 1764च वर्गमूळ काढू. आता जसं घनमूळ काढलं होतं, घनमुळात आपण काय केलं तर 3 संख्येचे गट पाडले होते, तसं वर्गमुळात 2 संख्येचे गट पाडायचे असतात, 2 संख्येचे गट. आता 64 4 कुणाच्या वर्गाच्या शेवटी येतं, 2च्या वर्गाच्या शेवटी 4 येतं, आणि 8च्या वर्गाच्या शेवटी काय येतं, 4 येतं, बरोबर. म्हणजे शेवटचा अंक माझा 2 असेल किंवा 8 असेल. आता पहिला अंक बघा, 17च्या आधीची वर्ग संख्या काय आली, 17च्या आधीची वर्ग संख्या आली 16, आणि 16चं वर्गमूळ आलं 4, म्हणून ही संख्या एकतर 42चा वर्ग आहे किंवा 48चा वर्ग आहे. मग 42चा आहे का 48चा आहे हे कन्फर्म करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, 4च्या पुढची संख्या 5 सोबत त्याचा गुणाकार करावा लागतो 20. 20 पेक्षा 17 कसं आहे, लहान आहे, म्हणून 42चा काय आहे, हा 42चा वर्ग आहे. ठीक आहे, मग आलं 42. 420 आपला काय आलाय, 420 आपली आली त्रिज्या. आता ज्यावेळेस 420 त्रिज्या आली, मग आपल्याला परिघाचा फॉर्म्युला माहिती काय असतो, 2 पाय आर 22/7, आणि इथं आलं 420, 7 ने भाग जाईल, इथं आलं 60. आता 22 सख 132, आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं 264, पर्याय 1 येतोय बघा. 78चं उत्तर आलं 1. आता 79 चेक करावं लागेल आपल्याला, 79 बघू आपण. हे जर डेली आपण प्रश्न सोडवले अशा पद्धतीने तर आपल्याला पेपरमध्ये कोणतेच प्रश्न अडणार नाहीत. आता हा प्रश्न म्हणजे फिक्सच असल्यासारखा आहे हा,
वर्तुळाची जीवा आणि वर्तुळ केंद्रावर म्हणजे तो प्रश्न हा फिक्स आहे, त्यांचा आवडीचाच प्रश्न आहे. बघा आपण बिनावाला घेऊ. ही घेतली आकृती, सर्कल झाला आपला तयार. आता ह्या सर्कलची त्रिज्या 13 सेंटीमीटर. आपण आधी ह्याचा केंद्र घेऊया. इथून कुठलं पण अंतर काय असणार आहे 13 सेंटीमीटर. मग एक जीवा आहे, ही जीवा. मग ह्या जीवाला जर आपण इथून लंब काढला तर लंब काय करत असतो, त्या जीवेचे 2 समान भाग करत असतो. ह्या रूल महत्वाचा आहे की ज्यावेळेस आपण लंब काढतो ह्याच्यातून, तो लंब आपल्या वर्तुळ केंद्रातून ज्यावेळेस आपण जीवेवर लंब काढतो त्यावेळेस तो लंब जीवेचे 2 समान भाग करतो. ठीक आहे, आपण ह्याला नाव देऊया ए बी आणि हे ओ. मग वर्तुळाची त्रिज्या किती आहे 13 सेंटीमीटर. म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर किती आलं, 13 आलं. एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणजे इथं नाव देऊ आपण ओएम. ओएम किती आहे 5. आणि आपल्याला काय काढायचंय, जीवेची लांबी. जीवेची लांबी किती आहे ए बी इतके. पण ए बी चे 2 तुकडे झालेत ए एम आणि एम बी मध्ये, म्हणजे ए बी किती आहे 2 एम बी इतकं. म्हणजे आपल्याला काय काढायचंय एम बी. आपल्याला एम बी काढायचा आहे. मग इथं आपल्याला काय दिसतंय, त्रिकोण दिसतोय असा, असा त्रिकोण दिसतोय आणि इथं 90 डिग्रीचा कोण दिसतोय. हे 5 आहे, हे 13 आहे आणि आपल्याला हे अंतर काढायचंय. तर कोणता काय करावं लागेल, आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. मग पायथागोरसचा प्रमेय काय असतो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हा एकदम सोपा प्रमेय आहे त्याचा. मग कर्णाचा वर्ग किती आला 13चा वर्ग. पाया काढायचा आहे एम बी. मग एम बीचा वर्ग लिहू. उंची किती आहे 5. 5चा वर्ग. 13चा वर्ग 169. 5चा वर्ग 25. इकडे येईल वाजा बाकीला आणि इथे येईल एम बी वर्ग. एम बी वर्ग बरोबर किती आलं 144. आता 144चं वर्गमूळ किती आलं 12. म्हणजे एम बी किती आलं 12. ए एम किती आलं 12. 12 12 उत्तर किती आलं 24. बघा पहिला पर्याय 12 दिलाय तुम्हाला फसवण्यासाठी. स्टार्टिंगचा पर्यायच पहिला 12 दिलाय की तुम्ही काय करणार, हे त्रिकूट सोडवणार आणि तुमचं उत्तर येणार 12. मग तुम्ही त्याचं दुप्पट करायच्या ऐवजी लगेच तुम्हाला 12 दिसते की लगेच 1 नंबर उत्तर लिहून टाकणार तुम्ही. हे त्यांच्या ट्रिक्स असतात. सोपा प्रश्न द्यायचा पण विद्यार्थ्यांना कसं चुकवायचं. 80 नंबरचा प्रश्न. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे आणि तिघांच्या रकमेची सरासरी 1680 आहे. आता सरासरी म्हणजे काय असते की तिघांच्या रकमेची बेरीज लातींनी भागावं लागेल. मग आपण अनिलकडे x रुपये मानू. आपण अनिलकडे किती रक्कम आहे x आहे, त्याच्या दुप्पट सुनीलकडे. सुनीलकडे किती आली 2x. आणि सुनीलच्या रकमेच्या दुप्पट म्हणजे 2x च्या दुप्पट रक्कम कुठे आहे सुधीरकडे. सुधीरकडे किती आली 4x रक्कम आली. मग बघा x अधिक 2x अधिक 4x भागाकारामध्ये किती 3 येईल का, तर तिघा जणांची रक्कम आहे. सरासरीचा फॉर्म्युला किती आहे 1680. बस एवढं सोपं इक्वेशन तयार होते. बघा 4 आणि 2 6 अधिक 1 7x. 7x ची किंमत किती येईल 1680 आणि गुणाकारामध्ये येईल 3. x ची किंमत किती आली 1680 गुणिले 3 भागिले 7. 7 ने भाग जाईल 7 2 14 उरले 2 7 चोक 28. 240 आणि 3 चा गुणाकार 720. 720 x ची किंमत आहे आणि आपल्याला अनिलकडची किंमत विचारले. x किती आहे 720. पर्याय 80 चं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. बघा हे झाले आपले 10. मग मी विचारत जाईल तुम्हाला 5 प्रश्न एकदम फ्लो मध्ये आपण सॉल्व्ह करत जाऊ. मग बघा 81. वृत्तचिती. वृत्तचिती म्हणजे काय असतो, सिलेंडर असतो. वृत्तचिती म्हणजे सिलेंडर. आता सिलेंडरचा शेप आपण काढून घेऊया. हा झाला, ही झाली वृत्तचिती. ठीक आहे, आता डार्क कलर म्हणजे सगळ्याला दिसेल. ही झाली वृत्तचिती. आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.4 मीटर आहे. आतील व्यास म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे 1.4 मीटर. म्हणजे हे अंतर किती आहे, त्रिज्या किती असेल 0.7
ठीक आहे, त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते. तर त्या हौदाची खोली किती? हौदाची खोली म्हणजे काय की हिथून इथपर्यंतची आपल्याला उंची विचारली. मग हे कसं काढायचं? तर आपल्याला ह्याचं घनफळ काढावं लागेल. घनफळ किती असतंय? पाय वर्ग एच एवढं घनफळ असतं वृत्तचितीचं. मग वृत्तचितीचं काय आलं? पायची किंमत किती आली? 22/7. आरची किंमत किती आली? 0.7. आणि एच ची किंमत किती आली ती काढायची. बरोबर किती आहे? 1540 लिटर आहे. हे लिटर मध्ये दिलंय. ठीक आहे. एक बघा 1 मीटर क्यूब बरोबर 1000 लिटर असतं. ठीक आहे. आणि आपलं उत्तर कशात येणार आहे? मीटर क्यूब मध्ये. म्हणजे आपल्याला ह्याला 1000ने बहुतेक भागावं लागेल. 1000ने काय करावं लागेल आपल्याला? त्याला भागावंच लागेल. मग आता सॉल्व्ह करूया आपण. बघा खाली सॉल्व्ह करूया. जागा आहे तिथं. 22/7 0.7 0.7 इथे येईल एच 1540 भागाकारामध्ये 1000. आता बघा ह्या शून्याला हा शून्य जाईल. आता हे एच पलीकडे जाऊन काय होईल? 154. इथं किती? 100. 0.7 0.7 काय येईल? खाली येईल. छेदस्थान येईल. 22 पण खालीच येईल आणि हे 7 वरती जाईल. आता बघा 100 आणि 0.7 0.7 काय होईल? ते पॉइंट जातील. पॉइंट काय होतील? जातील. 7 7 येईल आणि 100 पण जाईल. आता बघा सोपं झालं. 7 ला 7 जाईल. 22 ची 7 पट 154 आणि ह्या 7 ला 7 जाईल. उत्तर किती आलं? 1. म्हणजे 1 मीटर हौदाची खोली किती आली? 1 मीटर 81 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2. आता 22 ज्यावेळेस आता चक्रवाढवाच काढायचं सोपं असतं. पण ज्यावेळेस आपल्याला असं 2.5 वर्षाचं देतात त्यावेळेस मुलांना अडचणी येतात. सोपं असतं. कसं काढायचं बघा. पहिल्यांदा रक्कम किती दिली? 1,00,000 रुपये. 1,00,000ला 1,00,000 लिहून घेऊया आपण. आता किती दशादश दर आहे? 10. 10 दर आहे म्हणजे 100 रुपयाची रक्कम किती होणार आहे? 110. पहिल्या वर्षी किती होईल? 110. असं किती होणार आहे? 2.5 वर्ष. 2 2 1 1 आणि अर्धा. 1 1 आणि अर्धा म्हणजेच काय असतं? 2.5 असतं. मग पहिल्या वर्षी 100चे 110 होतील. दुसऱ्या वर्षी पण 100चे काय होतील? 110 होतील. पण तिसऱ्या वर्षी 100 रुपये किती दिवसासाठी ठेवलेत? अर्ध्या वर्षासाठी. म्हणजे वाढ होऊन होऊन किती होणार आहे? 5 रुपयाची होणार आहे. म्हणजे 100चे किती होतील? 105. बरोबर 100चे 105च होतील. मग आता आपण हे सॉल्व्ह करूया. बघा काय येईल उत्तर. 1 मिनिट. 0ला 2 शून्य जातील. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील. राहिलं किती? 10 11 11 आणि 105. आपल्याला 11चा वर्ग माहिती 121 आणि 121 वर एक शून्य आलाय 1210 झालं आणि 105 ने फक्त गुणाकार आहे. आता पुढे 5 ने गुणून घ्या. 5 0 0 5 1 5 12 5 60. इथं काय येईल? 2 येईल. 0 1 2 1. ठीक आहे. बेरीज करून घ्या. 0 5 0 7 2 1. आता किती रुपये मिळतील? 1,00,000वर 1,27,050 रुपये रास मिळेल. आता एवढी रास मिळेल. मग आपल्याला काय काढायचं होतं? आपल्याला काढायचं होतं व्याज. व्याज कसं येईल? व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास किती आली? 1,27,050 आणि मुद्दल किती आहे? 1,00,000 रुपये. 27,050 येईल व्याज. ऑप्शन काय येईल? 4. एवढे सोपे प्रश्न आहेत. 82चं काय आलं? पर्याय क्रमांक 4. आता 83 बघूया. एका वारंवारता सारणीमध्ये समेशन FI किती दिलाय? 24,240 आणि एन किती दिलाय? 40. तर मध्य विचारलाय. मध्यचा फॉर्म्युलाच आहे बघा. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. एकदम सोपा फॉर्म्युला आहे. काहीच अवघड नाही. भागाकारामध्ये 40. बघा 4 ला 4 जाईल. 4 सक 24. शून्याचा भाग बसला. 4 सक 24. 606. म्हणजे ऑप्शन काय येईल? 4. बघा
लय खूप विद्यार्थी काय करणार आहेत माहिती का ह्या प्रश्नामध्ये, उत्तर काढणार आहे 66च, उत्तर 66 काढणार आहे आणि 83चं उत्तर एक लिहून येणार आहे. तुम्ही एकदा चेक करत जा की 66 आणि हे 40चा गुणाकार येईल का? 24,240 शक्य नाही, येऊ शकत नाही. 606 हे उत्तर येते. भागाकार द्यायला नीट शिका. ठीक आहे. स्कॉलरशिप आपल्याला NMM स्कॉलरशिप मिळवायची म्हणल्यावर आपल्याला भागाकार आला पाहिजे. आता पुढचं एक्झाम्पल बघा, x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3 ला x वजा 1 ने भागलं तर उत्तर किती येतं? आता हे जे 2-3 मेथड आहेत, एक आहे संश्लेषण सिंथेटिक डिव्हिजन मेथड आहे, लिनियर डिव्हिजन मेथड आहे, अशा 2-3 डिव्हिजनच्या मेथड आहेत. मग आपल्याला सोपी कुठली जाईल हे आपल्याला पहिलं चेक करायला पाहिजे. तर बघा, दोन्ही के आता आपण ज्यावेळेस आता सोडूया हा प्रश्न, त्यावेळेस काय करता येईल, सिंथेटिक डिव्हिजन मेथड सोपी असते. मग हे जे फक्त कोएफिशियंट लिहायचे, बघा असा टेबल बनवायचा. माझा सिंथेटिक डिव्हिजन मेथडवर एक सेपरेट व्हिडिओ पण आहे, तुम्ही चेक करू शकता. x चा कितवा तिसरा घात आहे म्हणून इथे येईल 1, इथे येईल वजा 4, इथे येईल अधिक 6, इथे येईल वजा 3. इथे x वजा 1 दिलंय, x वजा 1 बरोबर 0 करायचं, x ची किंमत आली 1, ती एक किंमत इथं लिहायची. आता बघा इथं काय येईल, इथं आहे तीच किंमत येईल, इथं 1 ला 1च येईल, इथं बॉक्स येईल. ही बॉक्स म्हणजे काय, रिमाइंडर, त्याला आपण म्हणतो बाकी. इथे येईल बाकी, बरोबर. ह्या 1 ला 1 ऍज इट इज येईल. आता काय करायचं, ह्या 1चं आणि ह्या 1चा करायचं गुणाकार, त्याला अधिक 1 4 आणि इथं काय करायची, त्यांची बेरीज वजाबाकी जी असेल ते वजा 4 अधिक 1 काय येईल, वजा 3. वजा 3चा आणि परत ह्या 1चा काय होईल, गुणाकार होईल. काय आलं, वजा 3. 6 मधून 3 गेला, आलं 3. 3 1 3, वजा 3 आणि अधिक 3 किती आलं, 0. असं आलं. मग इथं काय लिहायचं, x चा 0 घात, x चा पहिला घात, x चा दुसरा घात आणि चिन्ह जिथं नाही तिथं अधिक देऊन टाकायचं. आता बघा, x वर्ग वजा 3x चा पहिला किंवा पहिला लिहिला नाही तरी चालतो आणि x चा 0 म्हणजे एकच असतो. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल, x वर्ग वजा 3x अधिक 3. 84चं उत्तर काय येईल, 1. 85 नंबरचा प्रश्न बघूया आपण. छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिऱ्हाईकास विकली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा कसं काढायचं, 100 रुपयाची वस्तू कितीला विकली त्यांनी, 13% सूट दिली म्हणजे 87 ला विकली, तर 100 रुपयाची वस्तू त्या 1392 ला विकली. तिरकस गुणाकार, बस. फॉर्म्युला माहित नसला तर तिरकस गुणाकाराने सुटते. 1392 आणि 100चा गुणाकार येईल आणि x आणि 87 येईल. हे 87 इकडे काय होईल, भागाकारात जाईल. बघा आता 87 ला कितीने भाग जातो, 3 ने. 29 त्रिक 87, 3 ने भाग दिला, 3 चौक 12, चाल 1, 3 सक 18, उरलं 1, 3 चौक 12. आता 29 ने भाग द्या, 29 1 29, उरले किती, 17. 174. 29 ची ही किती आहे, 6 पट आहे. 16 आणि 100चा गुणाकार. ठीक आहे. तर 16 आणि 100चा गुणाकार किती असतो, 1600. 85चं उत्तर येईल 4. बघा हे आपले झाले 15. बघूया आपण, एका समभुज चौकोनाची परिमिती दिली 40 सेंटीमीटर, म्हणजे त्याची बाजू काढता येईल. समभुज काढून घेऊया आपण. असा आला समभुज, कसाही काढा. आता एका कर्णाची लांबी दिली 16, आता कमी जास्त झालं तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आता परिमिती 40 आहे म्हणजे चारही बाजूंची बेरीज किती आहे, 40 आहे. म्हणजे एक बाजू कितीची आली, 10. एक बाजू आली 10. ठीक आहे. आता कर्णाची लांबी 16 आहे. आता समजा चौकोनाचे कर्ण कसे असतात, एकमेकांना काटकोनात दुभागतात. दुभागतात म्हणजे 16चा कर्ण वर किती आला, 8. मग आता आपल्याला काय म्हणलंय, तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळ किती असतं, 1/2 कर्णाच्या लांबींचा गुणाकार. काय असतो, कर्णाच्या लांबीचा
गुणाकार. मग आपल्याला ह्या केसमध्ये पहिला कर्ण तर आपल्याला माहिती किती आहे, 16 आहे. दुसरा कर्ण आपल्याला फक्त काढायचा आहे. मग दुसरा कर्ण कसा काढता येईल बघा, हा त्रिकोण बघा, हा त्रिकोण, ह्या त्रिकोणामध्ये हा कर्ण दिलाय 10, ही बाजू 8, मग उरलेली बाजू किती असेल, 6. पायथागोरसचं त्रिकूट. आणि त्रिकुट लक्षात ठेवा, 3 4 5 6 8 10. मग इथं 8 10 आहे म्हणल्यावर उरलेला किती येईल, 6. ही बाजू 6 म्हणजे ही पण बाजू 6. 6 6 12. ठीक आहे. 2 ने 16 भाग दिला 8, 12 8 96. 86चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. 86 आलं. आता पुढे बघूया 87 नंबरचा प्रश्न. अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम अमित 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सगळ्यात सोपा प्रश्न. ह्याच्यावर काळकाम वेगचा कम्प्लीट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो बघून घ्या किंवा इथं पण बघून घ्या. आता अशोक आहे, अमित आहे, हा समचलन व्यस्त चलनाचा प्रश्न आहे. इथं काय येईल, 20, इथं येईल 30. ह्यांचा लसावी किती आला, 60. म्हणजे अशोक एका दिवसात 3 केक बनवतो असं म्हणू, आणि अमित एका दिवसात 2 केक बनवतो. अमित आणि अशोक दोघं मिळून केक बनवायला लागले तर एका दिवसात किती केक बनवतील, 5 केक बनवतील. आणि 60 केक बनवायला त्यांना फक्त 12 दिवस लागतील. 87चं काय येईल, पर्याय क्रमांक 1. 88 बघा, बघा सोबतच्या आकृतीत पी क्यू आर एस हा आयत असून पी एस आणि क्यू आर ची लांबी समान आहे, म्हणजे हे 7 तर हे किती येईल, 7 येईल. आता इथं बघा, हे निम्म अंतर 7 आहे, मग उरलेलं पण अंतर 7 येईल. म्हणजे पी क्यू किती आला, पी क्यू आला 14. आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. कसं काढावं लागेल, आयताचे क्षेत्रफळ, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ वजा वजा काय येईल, अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ काय येईल, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आली, 14. रुंदी किती आली, 7. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ 1/2 पाय वर्ग. 14 7 98. 1/2. पायची किंमत 22/7. आरची किंमत 7. 7 ला 7 जाईल 98, आणि 2 ने ह्याला भाग जाईल 22 ला. 11 7 77. 98 मधून 77 गेलं, किती आलं, 21. 88चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. आता फक्त 2 प्रश्न राहिले, 79 आणि 80. दोन्ही सोपे प्रश्न आहेत. बघा, 20च्या 20 प्रश्न सोडवण्याजोगे होते, सुटण्याजोगे होते. जर तुम्ही असे प्रश्न सोडवले, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही पेपरमध्ये चांगलं परफॉर्म करू शकताय. ठीक आहे. आता अशा टाईपचा प्रश्न आपण ट्रिकने पण सोडवलेत भरपूर वेळा. ती ट्रिक काय आहे, तर आपण काय करतो, एक्स ची व्हॅल्यू 0 मानतो. एक्स ची व्हॅल्यू काय मानतो आपण, 0. मग एक्स ची जर व्हॅल्यू 0 मानली तर हे सगळं एक्स कॅन्सल होईल, काहीच एक्स राहणार नाही. इथलं पण एक्स जाईल, पर्यायामधलं पण एक्स घालवायचं बरं का, फक्त वरचं नाही घालायचं. पर्यायामधलं पण एक्स कॅन्सल करायचं. आता इथं बघा, -5 आणि -4चा गुणाकार -20. इथं फक्त 3 राहिलं, आणि इथं काय राहिलं, 1/4 - 2 1/, यांचा गुणाकार आहे -8 येईल, आणि इथं 1. बघायचं उत्तर काय येतंय. मग इथं पहिल्या ह्याच्यात 10/6 भागाकारामध्ये -20/12. आता भागाकार आहे, काय होईल, ते उलट होईल, उलटून गुणिले होईल, 12/20 येईल. ह्या वजा वजाला हे वजा कॅन्सल होईल, 6 × 6 6 2 12. 2 ने 20 ला भाग जाईल 10, 10 ला 10 कॅन्सल होईल, उत्तर येईल 1. 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 89चं उत्तर आलं 3. किती सोपा होता. आणि आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू, बघा काटकोन त्रिकोण काढून घेऊया आपण. हा, काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी, 8 आणि 15 आहेत. तर ही उरलेली बाजू किती असेल. पायथागोरसचा थेरम आपला युट्यूबला व्हिडिओ आहे, 100% बघा. पायथागोरसचे त्रिकुट तुम्हाला लक्षातच आले पाहिजेत. 8 15 म्हणलं की तिसरं तोंडातून निघलंच पाहिजे, 17. असं असेल तर लगेच प्रश्न सुटेल. तर त्यात परिवर्तुळाची त्रिज्या कशी असते, कर्णाच्या निम्मे असते. कर्ण किती आहे, 17. 17च्या निम्म किती आलं,
8.5 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर असे हे एकदम सोपे 20 प्रश्न पेपरला विचारले होते आणि ते 20च्या 20चं विश्लेषण आपलं झालंय. उद्या काय करू आपण की पुढचा जो पेपर आहे 19 त्याचं विश्लेषण घेऊन अशाच पद्धतीने जेवढे काय पेपर झालेत 2024 पर्यंतचे त्या सगळ्याचं विश्लेषण घेऊया आपण. ते पेपर आपण बनवलेत खास तुमच्यासाठीच, तर हे सगळ्याचं विश्लेषण घेऊया आपण. ठीक आहे. ह्याच्यात काय